नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. पैशाचा पाऊस पाडण्यासाठी जंगलात गेले आणि घडले भलतेच. एकाला गमवावा लागला आपला जीव. विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक, पालकांचे मोबाईल असुरक्षित. कोचिंग क्लास, एजन्सी, शाळा कमाईचे साधन. निवडणुकीनंतर नव्या सरकारची वसुली झाली सुरू. ST 15% भाडेवाढ, प्रवाशांची मोठी लूट. STच्या भाडेवाढीनंतर ट्रॅव्हल्स संचालकांची दरवाढ. खासगी प्रवासी वाहतुकींची दरवाढ प्रवाशांच्या माथी. अमरावती पुष्प प्रदर्शनीचे झाले उद्घाटन. अभिनेत्री डेझी शाह यांच्या हस्ते उद्घाटन. आता सविस्तर बातम्या. पातूर तालुक्यातील सावरखेड या दुर्गम भागात आज पहाटे 4 वाजताच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी झाले आहेत. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. संशयास्पद परिस्थितीत घडलेल्या या घटनेला गुप्तधन, पैशाचा पाऊस, जादूटोणा आणि गोवंश चोरीचा रंग लागल्याचे समोर आले आहे. सावरखेड हे गाव अतिशय दुर्गम आणि विरळ लोकवस्तीचे आहे. गाव जंगल परिसरात असल्याने येथे फारसा वावर नसतो. गुरुवारी मध्यरात्री काही जण 4 चाकी वाहनातून जंगलात गेले होते. मिळालेल्या माहितीनुसार हे लोक जादूटोणा करून पैशाचा पाऊस पाडण्याचा प्रयत्न करीत होते, अशी विश्वसनीय माहिती मिळाली आहे. मात्र गावकऱ्यांना संशय आला की हे लोक गोवंश चोरी करण्यासाठी आले आहेत का. गावकऱ्यांनी जंगलाकडे धाव घेतल्याने संशयितांनी गाडी सोडून पळ काढला. पळून जात असताना यातील एका व्यक्तीचा तोल जाऊन तो दरीत कोसळला. त्याचा जागीच मृत्यू झाला. मृत व्यक्तीचे नाव रहमान खान हमीद खान असे असून तो वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले आहे. संशयित व्यक्ती जंगलात जादूटोणा करण्यासाठी आल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. या व्यक्तींनी पैशाचा पाऊस पाडण्यासाठी काही विधी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात आहे. मात्र गावकऱ्यांनी हा प्रकार गोवंश चोरीशी संबंधित असल्याचा दावा केला आहे. गावकऱ्यांना जंगलातील हालचालींचा संशय आल्यावर ते घटनास्थळी पोहोचले. गावकऱ्यांच्या हालचाली लक्षात येताच संशयितांनी गाडी सोडून जंगलातून पळ काढले. पळून जात असताना यातील एका व्यक्तीचा तोल जाऊन तो दरीत पडला आणि त्याचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीचा मृतदेह जंगलात सापडला आहे. विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा डाटा चोरून कोचिंग क्लास संचालकांना विकणाऱ्या एजन्सीबरोबर शाळा व कोचिंग क्लास संचालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी समोर येत आहे. शाळांमध्ये पालकांचे वैयक्तिक मोबाईल क्रमांक खासगी एजन्सीच्या हातात जातात कसे, असा प्रश्न पालकांना पडला आहे. काही खासगी एजन्सी आणि शाळा विद्यार्थ्यांचा डाटा चोरून विकत असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. हा सर्व प्रकार गंभीर असून अशा प्रकारे कुणाच्याही वैयक्तिक जीवनात आपसूक डोकविण्याचा उद्योग होताना दिसत आहे. जो गैरकायदेशीर आहे, एखाद्या एजन्सीच्या हातात शाळाचा डाटा जातो किंवा ते एजन्सीला विकतात असे कसा प्रश्न आहे. शाळा विद्यार्थ्यांच्या जन्मतारखेपासून आधार कार्ड नंबर आणि पालकांचे मोबाईल क्रमांक देखील अशा एजन्सी आणि कोचिंग क्लासच्या संचालकांना विकत आहे. अशा प्रकारे शाळांच्या या नफेखोरीवर शिक्षण विभागाने तत्काळ अंकुश आणण्याची गरज आहे. इतकेच नाही तर ज्या शाळांनी मुलांना डाटा विकला आहे त्यांच्याजवळ फौजदारी कारवाई करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक, पालकांचे मोबाईल क्रमांक एजन्सी व कोचिंग क्लासेस त्याचा गैरवापर करत असून अशा सर्व प्रकरणाची शिक्षण विभागाने चौकशी करणं, संबंधित शाळांवर कारवाई करण्याची गरज आहे. ज्या शाळांनी विद्यार्थ्यांच्या पालकांचा डाटा विकला आहे अशा शाळांवर गुन्हा दाखल करण्याची गरज आहे. शाळांनी अशा प्रकारे विद्यार्थ्यांचा व पालकांचा डाटा चोरी करणे व तो दुसऱ्यांना विकणे हा गुन्हा असून यामुळे वैयक्तिक सुरक्षा बाधित होत आहे. कोचिंग क्लास संचालकांनी अशा प्रकारे डाटा विकत घेत पालकांना नाहक त्रास देणे थांबविण्याची गरज आहे. 9वी 10वीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना फोन लावून आमचा कोचिंग क्लास लावा, आमच्या कोचिंग क्लासची एंट्रन्स आहे, अशा प्रकारे फोन लावून नाहक त्रास देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचा डाटा चोरून त्यांच्या पालकांना त्रास देणाऱ्या कोचिंग क्लासवर गुन्हा दाखल करत वैयक्तिक डाटा चोरीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पालकांनी केली आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून देण्यात आलेल्या भाडेवाढीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे। त्यामुळे आजपासून एसटीची भाडेवाढ लागू झाली। या भाडेवाढीमुळे गोरगरीब प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार हे निश्चित झाले आहे। लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर जनतेच्या खिशाला कात्री लावण्याचा उद्योग सुरू झाला आहे। दरवाढीनंतर महामंडळाच्या सेवा आणि सुविधांची निर्मिती करण्याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे। सेवा आणि सुविधा देण्यात एसटी महामंडळाची कुठलीही जबाबदारी कर्तव्य दिसून येत नाही। केवळ प्रवाशांची लूट करण्याचा उद्योग महामंडळ करत असून शासनाने प्रवाशांच्या सुविधांचे मापदंड निश्चित केले पाहिजे अशी ओरड आता सुरू झाली आहे। जर शासनाच्या सेवा सुविधांचे मापदंड नसतील तर तीही दरवाढ त्या भागात लावू नये। त्याचबरोबर उन्हाळ्यात आणि दिवाळीत केली जाणारी आकस्मिक दरवाढ यंदा शासनाने करू नये अशी मागणी होत आहे। राज्य परिवहन प्राधिकरणाच्या अर्थात एसटी नुकत्याच झालेल्या एका बैठकीत तिकिटात 14.95% दरवाढ करण्याचा प्रस्तावाला मंजुरी मिळाली होती। त्यानंतर यासंबंधीची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत होते। त्यानुसार या दरवाढीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे। त्यामुळे प्रवाशांना या दरवाढीचा फटका बसणार आहे। एसटी महामंडळाने आज दरवाढ केली आहे। याचा फटका एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तर बसणारच आहे। त्याचबरोबर याचा फटका खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील बसणार आहे। त्यामुळे एकंदरीतच प्रवाशांना आर्थिक फटका देणारा व आर्थिक निर्णय असल्याची चर्चा आहे। शासनाच्या एसटी महामंडळाने दरवाढ केल्यानंतर आजपासून खासगी ट्रॅव्हल्स संचालक देखील टप्पा वाहतुकीसाठी दरवाढ करण्याच्या तयारीत आहे। त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री आहे। खासगी ट्रॅव्हल्स संचालक किमान सुविधा व आरामदायक प्रवास सुनिश्चित करतात, वेळेचे बंधन पाळतात, पण एसटी महामंडळ वेळेचे बंधन पाळत नाही आणि सुविधांच्या नावाने एसटी प्रवाशांसाठी नावडते ठिकाण आहे। राज्य परिवहन प्राधिकरणाच्या अर्थात एसटी नुकत्याच झालेल्या एका बैठकीत तिकिटात 14.95% दरवाढ करण्याचा प्रस्तावाला मंजुरी मिळाली होती। त्याची आजपासून अंमलबजावणी सुरू झाली आहे। एसटीच्या दरवाढीने आता खासगी प्रवासी वाहतूकदार तर दरवाढ करतीलच, त्याचबरोबर टप्पा वाहतूक करणारे ट्रॅव्हल्स संचालक देखील मोठ्या प्रमाणात प्रवाशांना लुटण्यासाठी सज्ज झाले आहे। हा सर्व प्रकार प्रवाशांचे हित जपणारा म्हणता येणार नाही। अकोल्यातील एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयात स्वातंत्र्य दिवस व प्रजासत्ताक दिन यांच्यातील फरक न कळल्याने त्यांच्या शासकीय पत्रात मोठी चूक समोर आली। महामंडळाचे अधिकारी जनरल नॉलेजमध्ये नापास असल्याचे चित्र आहे। त्यांना नागरिक शास्त्राचे धडे पुन्हा गिरवावे लागतील। अकोला एसटी विभागाच्या कार्यालयात 26 जानेवारीच्या शासकीय ध्वजारोहणाच्या संदर्भात एक मोठा गोंधळ उडाल्याने समोर आले आहे। राज्य परिवहन मंडळाच्या अकोला विभागाच्या कार्यालयात 26 जानेवारी स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण होईल असा आदेश देण्यात आले आहे। हे आदेश अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील सर्व एसटी कार्यालयांना पाठवले गेले आहेत, ज्यामुळे या कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे। 26 जानेवारी हा गणतंत्र दिवस आहे ना की स्वातंत्र्य दिवस आहे आणि असा आदेश देण्याचा एसटी विभागाचा गोंधळ खूपच चर्चेचा विषय बनला आहे। गणतंत्र दिवस आणि स्वातंत्र्य दिवस या दोन ऐतिहासिक घटनांचा भारतीय इतिहासात वेगळं महत्त्व आहे। स्वातंत्र्य दिन म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिश साम्राज्यापासून स्वातंत्र्य मिळाले, तर गणतंत्र दिवस 26 जानेवारी 1950 रोजी भारताने आपला संविधान अंगीकारले आहे आणि हे दिन भारतीय लोकशाहीचे प्रतीक ठरले। हे दोन दिवस वेगवेगळ्या घटनांनी संबंधित असून प्रत्येकाच्या ऐतिहासिक संदर्भात महत्त्व आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन। आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन। तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात वॉर्ड क्रमांक 32 मध्ये दाखल एका रुग्णाने गळफास लावला। हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने त्याला खाली उतरवले। डॉक्टरांनी त्याची तपासणी केली तेव्हा तो व्यवस्थित दिसला। प्राप्त माहितीनुसार 35 वर्षीय युवक घुंगशी येथील गजानन चव्हाण असून 23 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता त्याला सर्वोपचार रुग्णालयात भरती केले गेले। तसेच वार्ड क्रमांक 32 मध्ये त्याच्यावर उपचार सुरू होता, परंतु 24 जानेवारी रोजी दुपारी आजूबाजूला कोणी नाही हे पाहून त्याने स्वतःला गळफास घेऊन संपवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला तेथील कर्मचाऱ्यांनी खाली उतरवले। त्याची प्रकृती चांगली असल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले। या घटनेमुळे रुग्णालयात परिसरात एकच खळबळ उडाली आहे। गजानन याने हा प्रयत्न का केला हे कळू शकले नाही।
सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने मोटारसायकल चालवताना हेल्मेटचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी 36वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जात आहे। या अंतर्गत शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली। हेल्मेट न घातल्याने झालेल्या अपघातात गेल्या 5 वर्षात 50,000 वर वाहन चालकांना प्राण गमवावे लागले आहे। त्यामुळे हेल्मेटचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचावे यासाठी पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार 36व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत हेल्मेट जागृतीविषयी शहरात रॅली काढण्यात आली। रॅलीद्वारे संदेश दिला गेला की प्रत्येकाने मोटारसायकल चालवताना हेल्मेट घालावे, त्यामुळे अपघातात त्यांचे रक्षण होऊ शकेल। हेल्मेट घालून सुरक्षित प्रवास करा, आपल्या कुटुंबासाठी हेल्मेटचा वापर करा, अशा फलकाद्वारे जनजागृती करण्यात आली। रॅलीमध्ये उपप्रादेशिक परिवहन विभाग, शहर वाहतूक शाखा, सार्वजनिक बांधकाम विभाग, जागतिक बँक प्रकल्प विभाग अकोला तसेच शहरातील शालेय विद्यार्थी जनजागृती रॅलीमध्ये सहभागी झाले होते। जिल्हाधिकारी कार्यालयापासून निघालेली रॅली शहरातील विविध भागात फिरून जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचली। या ठिकाणी रॅलीची सांगता झाली। अमानतपूर ते हातरुण या 10 ते 15 खेडेगावांना जोडणाऱ्या प्रमुख रस्त्याची मागील काही दिवसांपासून दैनंदिन अवस्था झाली आहे। या रस्त्याचा सार्वत्रिक त्रास हजारो विद्यार्थ्यांसह वाहनधारकांना सहन करावा लागत आहे। रहदारीच्या मार्गाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे। हा रस्ता 10 वर्षापूर्वी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून झाला होता, परंतु आता हा रस्ता पूर्णपणे उखडला आहे। जिल्हा प्रशासनाला तक्रार करूनही अद्याप प्रशासनात काम सुरू करण्याचा मुहूर्त सापडला नाही। त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्ण, विद्यार्थी, वृद्ध यांच्याकडून सर्वत्र नाराजीचा सूर उमटत आहे। या रस्त्यावर हजारो शेतकरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आपला शेतमाल विक्रीसाठी आणतात। रस्त्यावर विद्यार्थी तसेच नागरिकांची सतत ये-जा असते, परंतु रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। या खड्ड्यांचा सर्वाधिक त्रास चिमुकल्यांना, विद्यार्थ्यांसह वाहनधारकांना करावा लागत आहे। त्यामुळे हा रस्ता तत्काळ दुरुस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम। अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडद्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा। निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। टावर ते दक्षता नगर उड्डाणपुलावरील पथदिव्यांची वायरिंग उघडी पडलेली दिसते। लोखंडी गर्डर, गज यानंतर चोरांची नजर आता वायरिंगकडे आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। अधिक नासधूस होण्यापूर्वी महापालिकेच्या विद्युत विभागाने याकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे। तर कोणाला शॉक लागण्याची वाट महापालिका पाहत आहे का असा प्रश्न विचारला जात आहे। सार्वजनिक मालमत्तेवरही चोरट्यांचा डोळा राहतो। शहरातील पूल, अंडरपासचे लोखंडी गज, ग्रिल यापूर्वी लंपास करण्यात आले आहे। आता चोरांची नजर उड्डाणपुलावरील पथदिव्यांच्या वायरिंगकडे गेली असा का प्रश्न उपस्थित केला जात आहे। या प्रकाराला वेळीच आळा घालण्यासाठी त्वरित पावले उचलली जाणे गरजेचे आहे। महापालिका यंत्रणेचे अशा बाबींकडे नेहमी दुर्लक्ष झालेले दिसते। मेंटेनन्सकडे लक्ष द्यायचेही नाही हे नेहमीच झाले आहे। याकडे त्वरित लक्ष द्यावे आणि वायरिंगकडे अधिक नुकसान होण्यापूर्वी दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी देखील केली जात आहे। विशेषतः महापालिकेच्या विद्युत विभागाचे याकडे लक्ष वेधले जात आहे। येथे कोणाला शॉक लागण्याची वाट महापालिका पाहत आहे काय असा प्रश्न आता विचारला जात आहे। विदर्भाची सांस्कृतिक नगरी म्हणून अमरावतीचे नावलौकिक आहे। क्रीडा, कला व सांस्कृतिक आदी वैभव नेहमीच जतन करून प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्ट व शोध प्रतिष्ठानच्या वतीने नेहमीच अमरावतीकरांना विविध कला, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून या कार्यक्रमाचे उद्घाटन जय हो चित्रपट फेम अभिनेत्री डेझी शहा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। अमरावती येथे पुष्प प्रदर्शनी, आमदार सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन यावेळी डेझी शहा यांनी
एंट्री होताच त्यांना बघण्यासाठी युवक युवतीने गर्दी केली होती. त्यांनी अमरावतीकरांची मने जिंकली. व्यासपीठावर कार्यक्रमाचे आयोजन आमदार सुलभा खोडके, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, महापालिका आयुक्त सचिन कलत्रे, गार्डन क्लबचे अध्यक्ष CM देशमुख यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. स्थानिक कलाकारांच्या कलाविश्वकरांनी नटलेले तसेच विविध प्रजातींचे पुष्प प्रदर्शनाने बहरलेला सांस्कृतिक महोत्सव आता नव्या रंगात, नव्या दिवसात व नव्या जल्लोषात अमरावतीकरांच्या भेटीला येत आहे. प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्ट व शोध प्रतिष्ठानच्या वतीने 24 ते 26 जानेवारी 2025 दरम्यान 3 दिवसीय अमरावती आमदार सांस्कृतिक महोत्सव 2025चे आयोजन संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन अमरावती येथे आयोजित करण्यात आला आहे. 3 दिवसीय या कार्यक्रमात विदर्भस्तरीय भव्य पुष्प प्रदर्शनी व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या प्रदर्शनीत 1000 पेक्षा जास्त फुलांच्या कुंड्यांची मांडणी करण्यात येणार आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. पैशाचा पाऊस पाडण्यासाठी जंगलात गेले आणि घडले भलतेच. एकाला गमवावा लागला आपला जीव. विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक, पालकांचे मोबाईल असुरक्षित. कोचिंग क्लास, एजन्सी, शाळा कमाईचे साधन. निवडणुकीनंतर नव्या सरकारची वसुली झाली सुरू. ST 15% भाडेवाढ, प्रवाशांची मोठी लूट. STच्या भाडेवाढीनंतर ट्रॅव्हल्स संचालकांची दरवाढ. खासगी प्रवासी वाहतुकींची दरवाढ प्रवाशांच्या माथी. अमरावती पुष्प प्रदर्शनीचे झाले उद्घाटन. अभिनेत्री डेझी शाह यांच्या हस्ते उद्घाटन. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRC यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.